आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। खासदार पप्पू यादव यांच्यावर पत्रकार परिषदेदरम्यान चाकू हल्ल्याचा प्रयत्न, माझ्या हत्येचा कट रचला गेला, पप्पू यादव यांचा आरोप। राम मंदिर दानचोरी प्रकरणी संसदेबाहेरील आंदोलनानंतर यादव चर्चेत आले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, फडणवीस सर्वगुण संपन्न, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान। देशातील सर्व विरोधी पक्ष दिपकेंच्या नेतृत्वात वाटचाल करतात, अस्तित्व संपलेले सीजेपी आंदोलनामध्ये अस्तित्व शोधण्याचं काम करतायत, जयकुमार गोरेंचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध, नादाला लागला तर जागा दाखवणार, नाईकांचं थेट आव्हान, तर नाईक काहीही बडबड करतात, संजय शिरसाट यांची टीका। भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात काम करतेय, रोहित पवारांचा निशाणा, अभिजित दिपकेंकडे शिरसाट कडून जाणं योग्य नव्हतं, दरेकरांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। नीलम गोरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, महिला लोकप्रतिनिधी संबंधित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपची तपासणी करा, नीलम गोरेंची मागणी। सोलापूरच्या माळशिरसमध्ये संगम इथे संजय राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक, गोरेंच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। भाजपच्या आंदोलनाचा निषेध करत राऊतांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। सीजेपीच्या कोर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी बैठक, सीजेपीचे कोर कमिटीचे देशातील 15 ते 20 प्रमुख सदस्यांसोबत दिपके चर्चा करणार। झारखंडमधील कथित पेपरफुटी, भ्रष्टाचार प्रकरणी विद्यार्थ्यांचं आंदोलन, अभिजित दिपकेंचा व्हीसीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद, सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं दिपकेंकडून विश्वास व्यक्त।